निखळ मनोरंजन आणि समाज प्रबोधन आणि सुस्वर भजन सन्माननीय सुशील गोटरकर यांनी केलेलं आहे. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि तुमच्याकडनं अपेक्षा हीच आहे माझी पण सगळ्यांची. त्यामुळे राजेश खन्नाने आज सुंदर गायन केलं. आता चतुर्थ सिंहाची बारी आहे. हो चतुर्थ सिंह माहिती आहे महेश. सुंदर बात काही काही गोष्टी तुम्ही बोलला. चांगलं पण बोलला. थोडस मला वाईट पण बोलला. डबल मारी वाटतात बोलण्याची गरज आहे कारण काळाची गरज आहे. थोडस बोललं पाहिजे. तुमचं हे तुम्ही थोडासा उतारा काढलेला आहे. म्हणजे हा 7-12चा उतारा नाही. हा तुमच्या 7.5चा उतारा आहे. त्याच्यामुळे नियोजनबद्ध कार्यक्रम तुमचा मी करणारा आहे. फक्त एक रात्री पुरतं आणि 3 तास तोपर्यंत तुम्ही थांबणार. तोपर्यंत जे मी बोलतो ते मला घाबरत नाही. खरोखर ते घाबरत नाही. वाघ आहे ते वाघ घाबरत नाही. बघू आता वाघ वगैरे कोण नाही. वाघाची उपमा कशाला घेतात हे बुवा लोक काय लोक मला तेच कळत नाही. कशाबद्दल अरे ज्याने आयुष्य घटनामध्ये घालवलं. कोकण कलापक्षण चंद्रकांत गजबुवा, परशुराम पांचाळबुवा, चिंतामणी पांचाळबुवा, वामन कोकणबुवा, काशीराम परमबुवा ते कधी स्वतःला म्हटले नाही बोलले नाही की मी वाघ किंवा लोकांनी काय बोललं. आणि हे कधी ते छान पडलेलं कोणी हो बॅनरला माझ्या भांडुपला आता गाडी आहे. 2 वाघांची टक्कर. अध्यात्माची भाषा हरिभक्त पारायण पवारे बाबा माझं जोडीला आहे. गुंडू महाराज सावंत असू दे. एकंदर परफॉर्मन्स तुमचा छान आहे. नाच पडा आणि गणपती पडा. फक्त एकच बोलला तुम्ही. तुम्हाला शिकता आलं तर शिकू नका. घरामध्ये काम करता आलं नाही तर करू नका. मुलींना सांगतायत बुवा भाजी घासता आले नाही तर घासू नका. घासू नका. कपडे धुता मिळाले तर धुवू नका. धुवायची वेळ असेल तर बोटेंच्या दुकानाकडे जा. काय बुवा 100% सत्य आहे. मी हसण्यावर नाही घालू. काही गोष्टी बुवा चांगले पाहिजे. नवरच अकर्मानित पाहिजे. ही काय एक काळ होता तो मिल होत्या मुंबई सारख्या ठिकाणी चालू होत्या तेव्हा चालायचं. आता नाही. मुंबईच्या चाकरमानापेक्षा गावचा मुलगा कमवतो आता कष्ट करून. प्रामाणिक आहे. कष्ट करतो. गावच्या मुलग्याकडे गाडी आहे 2 व्हीलर. मुंबईमध्ये सायकल नाही आमच्याकडे. ही परिस्थिती आहे. मुंबईमध्ये काय नाही आता राहिलंय. मी काय सांगतो गावचा मुलगा असताना बिंदास मुली द्या. फक्त तो नीट असले पाहिजे. बरोबर असेल तर काय वाटतं बिंदास मुली द्यावी. आणि लव्ह मॅरेज जे कोणी करणार त्यांना आधी सांगून ठेवतो. लव्ह मॅरेज करायचं असेल तर आई वडिलांना पहिले सांगा. मुलींना मला पण मुली आहेत. मुलींनी सांगावं आई वडिलांना की मला बाबा हा नवरा हा मुलगा मला आवडतो. आई वडिलांना फसून मुली नाही आता कधी काय करू नाही सांगा.
मुली आहेत, 2 मुली आहेत, पण त्या मुली दिसतात छोट्या ना, त्यांची समज आपलीच मुलगी आहे, एवढा मला नाही. म्हणून मुलींना मी आता 2 मुलगी मला आता मुली आणि काय आता राहिलं पंचावन्न झाला, आता कशाला मला आग्रह मला त्या मुली आहेत लहान लहान त्या मुलीच म्हणतो मी, पण माझी विनंती आहे लव्ह मॅरेज माझा अनुभव सांगतो म्हणजे माझा नाही, ज्यांनी लव्ह मॅरेज केला, ज्यांनी लव्ह मॅरेज केला म्हणजे दरवाजा लावून भांडी घालतात रे, दरवाजा लावून भांडी घालतात आणि भांडी घालण्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. ही परिस्थिती आहे. म्हणून आई वडिलांना सांगा हा मुलगा मला आवडतो, पण आई वडिलांना फसून प्रेम दिलं, आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं ना ते कधी त्या मुलाला त्याला सांगावं लागेल या मताचा मी आहे. नाहीपेक्षा पहिलं सांगा मला ही मुलगी आवडते. आणि दुसरी गोष्ट बुवाने सांगितलं 40च्या वर जे गेले आहेत त्यांची लग्न आता नाही होणार, 40च्या 45च्या पुढे 40 पर्यंत होऊ शकते, धीर सोडू नको, 40 पर्यंत होऊ शकते, पण 45च्या पुढे गेले त्यांनी सांगितल्याप्रमाणे निर्वासित ग्रुप मध्ये सांगितलं अगदीच माझ्या गणपती कुटुंबाला कामाला येतील, कोणाचं लग्न असेल वरातीमध्ये सर तुम्ही कार्यक्रम एवढा उत्तम केलात नाही म्हणतात, ज्यांना थंडी लागली ते बरेचसे लोक गेले बाहेरचे उभे होते का आपला पुढचा बंदोबस्त करायला ते गेले, म्हणजे चादर बिदर घेऊन झोपतील या उद्देशाने ते गेले. जे ते थांबले भजन ऐकतात त्यांच्यासाठी असं टाळ्या वाजवल्या. कारण भजन ऐकणं, कीर्तन ऐकणं, श्रवण करणं ही सुद्धा नवविधा भक्तीमधली पवित्र भक्ती आहे. ती भक्ती तुम्ही करता आमच्यापेक्षा श्रेय तुम्हाला आहे. आजचं पुण्य तुम्हाला मिळणार, आम्ही दोन्ही बाकीला घेऊन जाणार, पण तुम्हाला पुण्य मिळणार आहे. कोणी मधी सोडून गेला जा बाहेर जा, तिथे हे केली 100 कोटी गेलेली आहे, 800 कोटी परत या, पण जाऊ नका घरी. काय कार्यक्रम तुमचा आहे, कार्यक्रम तुमचा आहे, त्याच्यामुळे दोन्ही बुवांना साथ तुम्ही दिली पाहिजे. म्हणून मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. आणि गजरासाठी गजर घ्यायच्या अगोदर बुवांची माझी दोस्ती कशी आहे बघा. बुवांसाठी एक गाणं म्हणतो, म्हणजे आय लव्ह यू बुवा. 10-15 वर्षापूर्वी भेटला मी लगीन केला असते, समजा केले गेलं नका बुवांसाठी गाणं. और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द मंडळी तोडीचा फुल्या तेरा नाम हनुमंताने छाती फाडली, प्रभू रामचंद्राचं दर्शन दिलं. प्रभू रामचंद्राच्या छातीमध्ये बीज फाडली, सुशील मोठ्यांकडे काढली. आय लव्ह यू बाबू. बारका बाबू हे बघायचे बाबूसाठी गाणं तयार केलं. आमच्या पप्पाने गणपती
साहेब तुम्ही येऊन आला, तुमचा हसरा चेहरा आणि आम्हाला बघितला पैसा पैसा काय आता तुमच्या मनात येतं 500 रुपये काय नाही तुमचा द्यायला मागच्यावर असू दे, बाकी काय नाही हे सांगतो बघा. वेगवेगळ्या चाळी येतात त्या चाळी म्हणावं लागतात, कारण औषध वर्ष आता ह्या मनाला चाळ कुठली आवडते, तुला कुठली आवडते बाबू? मी सांगतो कुठली आवडणार तुला, तीच म्हणणार. तुला कुठली आवडते मला माहिती आहे. आता तो म्हणतो गुलाबी साडी कुठल्या पट्टी लावा गेला लास्ट नंबर तो कुठे पण लावतो, जागा आवाज लावतो असा तो. बघा आता बघा पिंजरी माझी बागडी भावांतरीचे हवे दशरथ लिंगायत या मौलिकांना पुन्हा एकदा 50 रुपयाचं बक्षीस आलेलं. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मुळीचं नाव तेरे काना माझ्या मनात रे काना काना चहा द्या. मुळीचं नाव तेरे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 वांडणकर या मौलिकांना माझे शिष्य आहेत, गुगल पे त्यांनी केलेले आहेत 1001 रुपये. नाव पण काय दिलेलं बघ, अभंग पांचाळ. मी पहिली वेळा नाव ऐकलं पाहिजे अभंग. जे भंग होत नाही ते अभंग, बरोबर. जिथे विषय गंभीर तिथे आमचे अभंगराव गंभीर. 250 नका 100 जोरदार टाळ्या वाजवा. असा तुम्ही फुलना फुलाची पाकळी मान ठेवला बस. तुम्हाला काय त्याचं नाही करून जाऊ शकत नाही. ठीक आहे. हे जी गाणी येतात बघा, आमच्या पप्पा आणि गणपती चालला शंकरानी
पप्पांच्या अगोदर आजाने गणपती आणला. अरे आजा होता म्हणून तुझा पप्पा झाला. पण त्या गाण्यामध्ये काय काय गाणी येतात बघा, एक विचित्र गाणी. मध्यंतरी तो सैराट पिक्चर आला. सैराट जिकडे तिकडे वारसाला सैराट, कोणाचा वाढदिवस सैराट 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 सैराट. पागल झाली, पागल झाली, पागल झाली. आरची 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 आरची. बुवा सुद्धा घरात बडबडायचे झोपे. आरची आरची आरची. रात्री 2 वाजता आरची आरची. मग घरातली वहिनी आमची सांगता, हो कसली आरची, मी आहे ना घरची. सैराट पिक्चर ऐका बघितला ना तुम्ही? म्हणाल सैराट पिक्चरचा परसा आणि ती आरची. तो परसा भरलेला विहिरी कुठे मारतो, 100 फुटावर धाव घेऊन. आमच्या गावात परसा होता. तो पागल झाला पिक्चर बघून. मे महिन्यात 100 फुटावर धाव झाला, मारली उडली विहिरीत. 15 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होतो. 15 दिवस का? हो मे महिन्याचे दिवस भाव विहिरीत पाणी खाली दगड गेला. काय करेल हो जेणू काम मेरू विजय करून तो बोलतो काय त्याचं त्याने करावं. सलमान खान उघडा राहतो, आमची मुलं पुढे राहतात. अरे सलमान खान 4 डझन अंडी, 2 लिटर दूध, केळी, सफरचंद आणि एसी मध्ये बिंदास झोपतो. पैशाला तोटा नाही. त्या माणसाची बॉडी होणार. आमची पोरं काय करणार हो? आरशात जातात, व्यायाम करतात, आरशात बघतात. काय आणि संध्याकाळी खातात पिढी भात. 15 दिवसात प्रसिद्धी करतात. असे 16 दिवसात दूध पकडतात, 17 दिवशी रांगोळी. जेणू काम केलं त्यांनी केलं म्हणून आपण नाही करायचं. आपल्याला जमते. आता आमचं काम काय? भजन करणं, प्रबोधन करणं, लोकांचं मनोरंजन करणं, हे आमचं काम आहे. आम्ही सलमान खानवर काढू. तुम्ही आधी लढू शकतो का? तुम्ही राजेश खन्ना असतात. आपलं काम, आमचं काम हे. आमचा पक्ष एकच आहे, रामकृष्ण आई. आमच्या पक्षाचा नेता आहे पंढरीचा पांडुरंग. आमच्या पक्षाची निशाणी आहे. पकवा, टाळ, तबला, पेटी, कोरसवाले, माझी मायबाप असती. हे आमचं पक्ष आहे. दुसरा आमचा पक्ष नाही. सगळ्या पक्षांचे आमचा संबंध आहे. उदय सामंत माझे खास मित्र आहेत. किरण सामंत आता आले, ते खास मित्र आहेत. राजन स्वामी खास मित्र आहेत. नारायण राणे खास, नितेश राणे खास, निलेश राणे खास, वैभव राणे खास, उद्धव ठाकरे खास, देवेंद्र फडणवीसचा खास खास, एकनाथ शिंदे म्हणजे माझे लाडके मुख्यमंत्री. काय सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना कसा का असू दे, पण 1500 असू दे, पण त्या विचाराने सुरुवात केली. एकनाथ शिंदेसाठी एका टाळ्या वाजवल्या. फक्त विनंती आहे बहिणांना, भावाची काळजी घ्या. आज भावाची परिस्थिती बिकट आली आहे. 5-10-15 रुपये गोळा करा आणि भावाला काय बघा. भाऊ सांगतायत आमच्यावर लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. लक्ष काय थंडी काय लक्ष ठेवणार? जे होते ते दिले, अशीवर आहे का आपण? महिलांना तुम्हाला चांगले दिवस आले. माऊली तुम्हाला चांगले दिवस आले. आज तुम्हाला आरक्षण आहे एसटी मध्ये, अर्धी तिकीट आरक्षण आहे की नाही? सगळ्यांना 50% आरक्षण महिलांना आहे. माऊली पुरुषांना काय आहे? तेवढ्यात गेलात तरी महिला आरती मंदिरात आणि काय मंदिरात, पूजा मंदिरात, आरती मंदिरात, सगळं काय मंदिरात. व आम्हाला काय घंटा बघा या तुम्हाला आम्हाला फक्त एवढी सुंदर घंटा वाजवली.
काही बोलत पण कोणा तयारी दया आली नाही. आतापर्यंत कोणी 100 रुपये तुला नाही दिले, आता तरी वाजव. सुंदर आम्हाला काय होतं मी काय म्हणतो, तुमचं आरक्षण आहे तुम्हाला मिळते, खरोखर मिळते. स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे, बरोबर ना? मग आजकाल टीव्हीवर जाहिरात दाखवतात बघा, टीव्हीवर ऍडव्हर्टाईज येते, लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव, फेरन लावणी महिलांना जाहिरात. बघा त्या महिलांना जाहिरात आहे, पुरुषांना जाहिरात नाही. लक्ष लगाव, लाईट पाव लगाव, लिरन लगाव, संतूर लगाव, खूबसूरती पाव. महिला पुरुषांना जाहिरात कुठली, सपट लोशन लगाव, फुटली लगाव. बुवा 100% माझ्या आठवणीला सपट लोशन वाले काढणार. विनोद चव्हाण बुवाचे आले ना ते खतरनाक माझ्याकडून. आणि सपट लोशन नाही तर समजा सपट लोशन टाकलं हिजगाड लगाव. आमच्याकडे पण तेच आहे. बघू चांगले दिवस येतील आमच्याजवळ. तुम्हाला बुवानी सांगितलंय, मुख्यमंत्र्यांना बुवा बोललेलं आहे मुख्यमंत्र्यांना की निर्वसना सुद्धा त्यांची लग्न होत नाही त्यांना सुद्धा पेन्शन चालू करा. बुवा चांगली गोष्ट आहे, बरोबर चांगली आहे. ही पेन्शन देवाने त्या सरकारला संपत्ती द्यावी आणि ज्यांची लग्न झाली नाही त्यांना पेन्शन चालू व्हावी. पण माझ्या मते वास्तविक सरकारने बुवा लोकांचा सत्कार केला पाहिजे, भजनी बुवांचा सत्कार केला पाहिजे सरकारने. कारण सरकारला आम्ही मदत करतो, कशी ती लक्षात घ्या, तुम्ही लक्षात घ्या. सरकारला आम्ही मदत करतो भजनी बुवा 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही इथे लोकांना खेळून ठेवतो. रात्रभर लोक राहतात 3-3, 4-4 वाजेपर्यंत. म्हणजे सत्कार केला पाहिजे की नाही सरकारने? का 4-4 वाजेपर्यंत इथे लोक थांबवतो आम्ही, लोकसंख्या कमी करायचं काम आम्ही करतो. काय वाजवा, काय वाजवा. बघा त्याने हात मिळवला. आता तुमचं काय आहे आमचं काय? ठीक आहे. पण एक मात्र खरं आहे, जुनं ते सोनं आजही स्पीकर वाल्यांकडे या. जुनं ते सोनं का म्हणतो, आजही स्पीकर वाल्यांकडे ती कॅसेट असणार. सत्यनारायणची पूजा असली ही कॅसेट लागणार म्हणजे लागणार. बघा, श्री हरी जगत पिता गुर करी गोरखा ऐक सत्यनारायण. जुनं ते सोनं सोनं आहे की नाही? त्याच ताकदीने लता दिदी आपल्यामध्ये नाही आहे, पण आजही ते गाणं त्यांच्या गाणं ऐकताना आपल्या डोळ्यात पाणी येते ना.
कारण जुनं ते सुरू बघा. नामू जाए मगाशी मुलींना कोणी सांगितलं लग्न कोणावर करायचं ते सांगितलं त्यांनी. प्रेमविवाह धोकादायक असतो. अरे छत्रपती शिवाजी महाराज आज असते ना तर आज असे अत्याचार या समाजावर घडलेले असते. श्रद्धा वाडकर या नावाची मुलगी तिने एका मुस्लिम युवकाशी प्रेमविवाह केला. त्या गद्दाराने 36 तुकडे त्या मुलीचे केले आणि फ्रीज मध्ये एक तुकडा ठेवला आणि तो काढून जाळला, खड्ड्यात जाळला. का मला सांगा तुम्ही, हे अत्याचार आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर सहन केला असता का हो? त्याचा चौरंग केला असता. चौरंग आज छत्रपती शिवाजी महाराज माहिती होते. माझ्या छत्रपती शिवरायांचं आयुष्य शब्दाचा फार असतं ना, तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला आज सोन्याचं दार असतं, सोन्याचं दार असतं, सोन्याचं दार असतं. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. पण हिंदवी स्वराज्य स्थापन करणारी हिंद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणून आज कार्यक्रम सर तुम्ही जो ठेवलात ना, दृष्ट लागेल कोणाची असा कार्यक्रम. ह्याच्यापेक्षाही डबल बारा चांगला डबल बारा इथे होणार आहे या व्यासपीठावर. माझं मी 100% मला विश्वास आहे. आणि कारण तुम्ही मायबापचे आवडीने बघता, ऐकता, शांतचित्ताने आम्हाला टाळ्या वाजवता, आशीर्वाद देता. हे कुठे मिळत नाही सहसा. एकाचा कोणाचा आवाज आहे का हो? एकाचा कोणाचा आवाज आहे? पिन ड्रॉप सायलेन्स. शांत चित्ताने लोक आनंद घेत आहेत. नाही तर आमच्या काय बऱ्याच ठिकाणी काय ठिकाणी भजनाला सुरुवात करायच्या अगोदर ए शालो ए पेटो ए धगो. तिकडे अलिबागला त्या दिवशी गेलो बुवा, अलिबागला मला एकाने 20 रुपये आणले, हे बुवा घ्या, आणि समोरच्या बुवाच्या मुळात हात घाला. मी ते 20 रुपये घेतले, माझ्याकडे 20 त्याला दिले, टोटल 40. हे 40 घे, तुझं तूच घालून घे. हो तो परत आलाच नाही. एक शब्द कोणाचा आवाज किंवा कोणाचा शांत चित्ताने काय पटलं घरी जातात, नाही पटलं आपल्या घरी गेले. लोकांच्या कार्यक्रमात गेलेलं नसतं, बरोबर की नाही? ज्यांना पटलं ते काम करतात. हे मायबाप रसिक व असे पाहिजे आम्हाला. ते आज आम्हाला मिळाले, आमचं भाग्य आम्ही समजतो. या तुमच्या गावात खरोखर आम्ही ज्या त्या गावात आता उद्यापासून जाणार तिथे सांगणार की अमुक ठिकाणी बारी झाली, ग्रामदेवता म्हणजे कोळंबे सोनगिरी या ठिकाणी आम्ही बारी केली, कोटणकर आणि आम्ही जबरदस्त मायबाप रसिक शांत चित्ताने लाभ घेतला. जवळजवळ दोन्ही पोरांना 4-4 हजार बक्षीस मिळालं. ठीक आहे, हळूहळू 100% मनोरंजन करतो, पण जास्त वेळ नाही घेणार, डायरेक्ट गजर घेतो. एकच बोल तुमच्या गाणं मला लय आवडते. उमऱ्या
तेच आपलं काही करतो म्हणून नका आई एक विरमवली झाली बोलांची सावली कोणी सांगितलं आई ही दोन अक्षर आहेत वा आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई गेल्यानंतर आपल्याला मोल कळते आईचं मोल आई गेल्यानंतर आपल्याला आईचं मोल कळते व माझी आई गेल्यावर 17 वर्ष झाली एक दिवस असा जात नाही की मी तिची आठवण नाही करत ही जी पेटी वाजवतो ना मी ही पेटी वाजवतो आईने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून माझ्या आईने पेटी घेऊन दिली माझ्या आईसाठी एकदा टाळ्या वाजवतो वाटते ना गोड वाटते किंवा लोकांना आवडते वाटते ती आईच बोलते आई वडिलांची सेवा करा आई वडिलांना कधी लातावू नका म्हणून मला वृद्धाश्रम भरपूर झाले आहेत महाराष्ट्रात ज्या दिवशी नाहीसे होतील ना त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारला समजेल म्हणून आई वडिलांना कधी त्रास देऊ नका कारण आई वडील कधी आपलं वाट बघत नसतात हो मारतात आपल्याला चुकलं तर मारतात बघा बुवा बोलले की बाबांना काही आई असं म्हणत असते की हा मारायसाठी बाप आहे असं मुलांचा समज होतो असं नाही बाप केव्हा रडत नाही आई ढसारा छोट्या छोट्या प्रसंगाला आई रडते पण बाप मोठ्या प्रसंगाला रडतो रस्त्यावर एखादा हायवे क्रॉस करताना मोठा ट्रक आला आणि आपल्या अंगावर येत असेल तेव्हा आपला पहिला शब्द तोंडात येतो तो बाप येतो आणि साधी ठेप लागली चालताना ठेप लागली तर पहिला तोंडात आपल्या आई मध्ये आई ग का आई आणि बापाचं हृदय एवढं मोठं असतं की आई वडील गेल्यानंतर फोटो लावा पंढरपूरला अस्थी घेऊन जा गाणगापूरला घेऊन जा काही उपयोग नाही जिवंतपणे त्यांच्या तोंडामध्ये चांगला घास भरवा प्रेमाने त्यांच्याशी वागा आयुष्याचं तुमच्या कल्याण होईल बरोबर असेल तर टाळ्या वाजवून माझ्या आईसाठी एक गाणं म्हणतो बघा आईचे मोल कसे लावाले बाबांचा त्याग कसा मोजाले मुलांनो मला पण मुलगी आहे तो कष्ट करतो बाप शेतात राबतो बाप शेतकरी बाप 200 रुपये मुलाला देतो सलून मध्ये जायला हे 200 घे का मी नाही केलं अरे आई कशी असते जत्रेमध्ये फिरायला गेली आई मुलाला घेऊन तर कमरेवर घेते मुलाला आई का घेते मी जे नाही पाहिजे तर माझ्या मुलाने पाहावं मला पाहता आलं ना निदान माझ्या मुलाने तरी पाहावं हे आईचं हृदय पण बाप त्या ठिकाणी असला तर बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो का जग नाही मी पाहिलं पण माझ्या मुलाने नाही पाहिलं ते पाहावं मुलाने एवढं बापाचं हृदय आई बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा आईचे मोल कसे लावाले बाबांचा त्याग कसा मोजाले
शब्द वाटला शांत चित्ताने तुम्ही ऐकताय भजन. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि गजर घेतो बघा. कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला कसली भीती नाही. बघू त्याला कसली भीती नाही. रामकृष्ण हरी आपण म्हणतो. षडाक्षरी मंत्र संतांनी आपल्याला दिलाय तो. म्हणून म्हणतो बघा जय रामकृष्ण हरी जय मंत्र हे हरिनाम संतांमुळे जोडतात. हे हरिनाम छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जोडतात. आज मुंबई सारख्या ठिकाणी मराठी माणूस पोट भरायला गेलाय हो. कोणाची ताई, कोणाची मावशी, कोणाची काका, कोणाचे वडील, कोणाची बहीण, कोणाची आई, कोणाचे बाबा मुंबई सारख्या ठिकाणी पोट भरतायत तुम्ही आम्ही. आज मुंबई सारख्या ठिकाणी ताट मानलेले मराठी माणूस आहे तो कोणामुळे असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. 100% सत्य आहे. त्याच्यात किंमत नाही पण त्यांची सुद्धा आठवण येते बघा बाळासाहेबांची. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून निघालेला मुंबई बंद म्हणजे बंद. एवढी पोटात ताकद होती साहेबांच्या होते ना. महाराष्ट्र बंद म्हणजे महाराष्ट्र बंद एवढी ताकद बाळासाहेबांमध्ये त्यांच्या पोटात होती. आताचे नेते सांगतात महाराष्ट्र बंद पाठीमागे चालू. राजसाहेब ठाकरे मराठी हृदय सम्राट त्यांनी फरमान काढलं प्रत्येक मराठी पाटी दुकानावर लागलीच पाहिजे. बरोबर ना. साहेबांचं बरोबर होतं ते. वर्षभर पाटी लागली मराठी पाटी. नंतर गेल्या एकच पाटी शिल्लक राहिली शेवटपर्यंत अशी लटकत होती. कुठली पाटी. मराठी पाटी. देशी दारूचे दुकान या धर्मात मारा. एक चालूच परिस्थिती आहे की सांगतोय सत्य आहे. आजही आहे उद्या चिरंतर आहे. खोटं बोलणार नाही हे की नाही. पण मराठी माणसाचा स्वाभिमान प्रत्येकाला पाहिजे. आपण मराठी आहोत म्हणून बघा ओ थोडा आपल्या माणसापासूनच आपल्याला धोका असतो.
आपल्या माणसापासूनच धोका असतो. बिभीषण, रावणाचा भाऊ बिभीषण. सर बरोबर ना? रावणाचा भाऊ बिभीषण. तो कोणाला जाऊन भेटला? इंद्रजिताला जाऊन भेटला. रावणाचा भाऊ बिभीषण इंद्रजिताला जाऊन भेटला. कारण इंद्रजित मेल्याशिवाय रावण मरत नाही. बिभीषण कोणाला जाऊन भेटला? इंद्रजित रामाला जाऊन भेटला. बिभीषण चुलता, इंद्रजित हा पुतण्या, आणि पुतण्या म्हणजे इंद्रजित म्हणजे कोण? इंद्राला त्याने पराभूत केला होता तो इंद्रजित, रावणाचा मुलगा. आणि त्याचा काका कोण? बिभीषण. तो त्याच्या पक्षात तो जाऊन कोणाला भेटला? रामाला जाऊन भेटला, विरोधी पक्षात जाऊन. आणि त्याला जाऊन सांगितलं इंद्रजिताला पहिला मार, त्याच्यानंतर रावण मारणार. म्हणजे सुपारी त्या काळात कोणी सुपारी घेतली? चुलत्याने पुतण्याची सुपारी घेतली त्या काळात. मग आता चुलत्यावर भरोसा ठेवायचा? तुमच्यावर भरोसा आम्हाला 100 रुपये दिला. आता कोणावर तुम्ही भरोसा ठेवणार या कलियुगामध्ये? त्या काळात सुपारी घेतली. पण आज कोण नाही कोणाचा गाळवात लोणचा. कोरोनाच्या संकटात समजलंच नाही ना? सक्का भाऊ पण नाही. ही चादर घे, चटई घे, चल तिकडे जा, घरात नको, बाहेरच्या बाहेर कोरोना. हे दाखवून दिलं आपल्याला कोरोनाने. कोण नाही कोणाच्या जगात. पण एक मात्र आहे, ज्या शाळेत शिकला, ज्या प्राथमिक शाळेत जो शिकला लहानपणापासून, मोठा झाला, अमेरिकेत गेला, नोकरी लागली, 2 लाख पगार घेतला, तर त्याने आयुष्यभर परत शाळेचं तोंड नाही बघितलं. परत त्या शाळेचं लहानपणी शिकला प्राथमिक शाळेत, त्या शाळेत जेव्हा तो गेला नाही, त्या शाळेचं तोंड बघितलं नाही. पण नियतीचा खेळ एवढा, त्या कोरोनाने त्याला तोंड दाखवायला लागलं, बघावं लागलं. ती शाळा 14 दिवस तो कोरोना त्या शाळेत राहिला. त्या शाळेत 14 दिवस रावण नावाच्या त्या शाळेत कौरव म्हणत होता. म्हणून मुळाला कधी विसरायचं नाही. आपली भूमी आहे कोकण भूमी, तिला कधी विसरायचं नाही. आपला कुठे तुम्ही अमेरिकेला जा, दुबईला जा, पण या भूमीला, या ग्रामदेवतेला कधी आयुष्यात विसरू नका. कधी विसरू नका. खूप मोठं प्रगती आहे. जो आपल्या ग्रामदेवता आणि पुनर्देवतेला विसरला, त्याचं भलं कधी झालं नाही. तुम्ही भरपूर नोकरी करा, पैसे कमवा, पण शेवट आपला याच भूमीत, याच मातीत. कारण माती आणि माता एका विनंतीचा फरक आहे. याच मातीत आपला शेवट होणार आहे. आज सर यांचा मूळ गाव वाटोळ आहे. चव्हाण सर यांचं मूळ गाव वाटोळ, पण इथे आले, स्थायिक झाले. ते मगाशी सांगत होते आपली कथा की आम्ही मान पान किंवा असं आम्ही कधी बघितलं नाही. पण आज इथे या गावात आलो, एवढा सन्मान मला मिळाला. या देवाची एवढी कृपा झाली, भगवंताची कृपा झाली की त्याची सेवा करायची संधी मिळाली. एवढा मोठा कार्यक्रम करतो आम्ही. मंडळ वेगळं आहे, पण आम्ही निधी गोळा करून स्वतःचे पैसे खिशातले काढून आम्ही आज दोन्ही बुवांच्या सुपाऱ्या, त्या घोटणकर बुवांची सुपारी, त्याची सुपारी म्हणजे आमचा विडा म्हणतो, विडा त्यांचा विडा, आमचा विडा. ही सुपारी म्हणजे आर्थिक बाजू. ही सगळी जबाबदारी तुम्ही उचलता. हे काय, हे कोणामुळे उचलता? ही तुमची एकजूट आहे. आणि एकजुटीला सलाम तुमच्या घरावर असून एकजूट ठेवा. तुमचा परमेश्वर तुमच्या या मंडळासाठी एवढं सांगतो, सूर्य कोणाला धाकत नाही, सूर्य कोणाला धाकत नाही, सूर्य कोणाला धाकत नाही, सूर्य कोणाला धाकत नाही, डोंगर कोणासमोर यायला नाही. आणि हे तुमचं ग्रामदेवता मंदिर आले किती गेले किती संपले भराला, आले किती गेले किती संपले भराला. आजही उद्याही आणि चिरंतन राहील या मंडळाच्या भराला. जय भवानी, जय भवानी. कसं काय एवढं वाजवलं पण अजून काय पुन्हा हो माऊली सुंदर वाजवतो. अनेक स्पर्धेमध्ये याने नंबर काढलेले आहेत. अनेक स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धा याने वाचवल्यात. अनेक ठिकाणी नंबर या मुलाने काढलेले आहेत.
एकदा टाळ्या वाजवून घ्या. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. संभाजी महाराज या जगात 6 गोष्टी कधी होणार नाही. नंबर 1, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पुन्हा होणे नाही. नंबर 2, जगद्गुरु तुकोबाराय यांचं वैकुंठ गमन पुन्हा होणार नाही. नंबर 3, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही. दाढी वाढवा नाहीतर कानात बाली घाला. छत्रपती अशी जो म्हणजे आई असो ती सुंदर रूपावती, आम्ही सुंदर झालो असतो बदल छत्रपती ओटी भरून परिस्थितीला माते समान मानणारा माझा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही. नंबर 4, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही. नंबर 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणे नाही. नंबर 6, छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी धर्मवेला अंगावरचं कातडं काढलं, नखं काढली, औरंगजेबाने सापडेला सरळ डोळ्यामध्ये घुसवल्या, पण धर्म बदलला नाही. धर्मासाठी आपलं जीवन दान दिलं ते संभाजी महाराज पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही. परत संभाजी महाराज होणार. पण या संभाजी महाराजांना पकडून देणारे सुद्धा कोण? आपला घात करतात. त्यांचाच मेवना गरोजी शिर्के त्यानेच पकडून संभाजी महाराजांनी किती धोका दिला. म्हणजे आपल्यापासून सावध राहा. बघा तुम्ही एकदा काय झालं, बुवानी मी ट्रेन मधून येत होतो. खरी गोष्ट हा जोक्स नाही. कुटणकर बुवानी मी सर ट्रेन मधून आम्ही येत होतो. डबलबारी करायची होती गाडी. येताना गर्दी जाम होतो. बसले सीटवर बुवा, मी उभा, मला बसायला सीट नाही. बसले रिझर्वेशन सीट, बसले आणि मुंबईवरून आला. चिपळूणला गाडी आली. चिपळूणला एक माणूस चढला हो, जरा अचरट होता, मिलिटरीवाला रिटायर. तो आला आणि बुवाला सांगतो हे उठ, माझी सीट आहे. बुवा सांगतात नाही कुटणकर बुवा मी सीट माझी आहे. तो म्हणतो माझी आहे, आवाज नाही करायचा. हे म्हणतात माझी आहे, मी उठणार नाही. त्याने सांगून कानाखाली मारली. एकच माझी कशी एकच मारली कानाखाली. साता लोक एकच कानाखाली मारली त्या माणसाने. मी बघत राहिलो, अरे तेव्हा काय. आणि बुवांची मंडळी बाजूला बसलेली. बुवांची मंडळी, बुवांचं डोके कसं बघा, काय डोक्यात आणलं. बुवांची मंडळी सुद्धा बाजूला. मी उभा बघतोय, त्याने मारलं कानाखाली. बुवांनी काय सांगितलं माहितीये, ए माझ्या मारलंस ना,
या बाजूवाल्याचा मारून दाखव. तुझ्या हिंमत असेल ना तर बाजूवाल्याच्या कानाखाली मार. त्याने काय वेळ लावला, बाजूवाल्याची पण दिली तर सणकन दिल्यावर तो गेला. बुवा उठले, तो माणूस बसला. मी थोड्या वेळात बुवाकडे गेलो. थोड्या वेळानंतर मी बुवाजवळ गेला आणि म्हणालो, बुवा तुम्ही मार खाल्ला तो खाल्ला, पण तुमच्या मंडळी बाजूला बसली त्याला पण मार खायला लावला. काय गडबड का, कारण काय? तर बुवा सांगतात, बुवा चव्हाण बुवा तसं नाही, ती वेगळी आहे. मला सगळ्यांच्या समोर मारला. मंडळी माझी शेजारी आहे, माझी शेजारी मंडळी आहे. मला कानाखाली मारताना त्यांनी बघितलं. ते गावात जाऊन गेल्या गेल्या गावात पहिल्या वारीत जाऊन सांगणार, रात्री बुवानी मार खाल्ला. आता त्याने पण मार खाल्ल्यामुळे तो सांगणार नाही. म्हणजे तेरी भी चूक मेरी भी चूक. काय बुवांचा धोका बघा, अशी परिस्थिती आहे बघा. म्हणून बघा त्यांची वेगळी स्टाईल. एक दोन तीन धरून त्याची धारा लावलो तर
पाटील बुवा पंढरीच्या वाळूंचा खेळ कशरम बरोबर म्हटलं तर गेल्या दसरा आणि दिवाळी आठवण राहो महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणामध्ये असले पोहाचा परत होणे नाही. आम्ही खायचं नाही, चारण पण नाही त्यांच्यासमोर. या ₹220 ₹221 बक्षीस आलेला अथर्वकडून जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी लागला. ही परंपरा आपल्याला जपायची आहे. बऱ्याच वेळ झालेल्या मुलांना सुद्धा वेळ जसा आशीर्वाद मला मिळाला तसं मुलांना सुद्धा आशीर्वाद द्या. अतिशय सुंदर बुवा मन मिळावं. देव माणूस आहे बघा. त्याच्याकडे बघितल्यानंतर बघा, पुढसून बघितलं तर राजेश खन्ना, मागून त्यांचा बघा विनोद खन्ना, आणि मध्ये त्यांच्या पोटाकडे बघितला तर वडारी अण्णा. म्हणजे एकंदर जबरदस्त. आणि देव माणूस माझ्यासाठी मी त्यांना देव मानतो. गणपती आम्ही 10 दिवस ठेवतो गावी. गणपती 10 दिवस 11व्या दिवशी विसर्जन करतो. त्याच पटावर यांना बसवावं असं मला वाटतंय. आणि 10 दिवस यथेच्छ त्यांची पूजा अर्चा करून 11व्या दिवशी वेळेवर नाही मी त्यांना देवच मानणार. विसर्जन कोण नाही कोणाचं करू शकत. म्हणून म्हणतो बघा अक्षरशः ठरवलं. हरिनाम सुंदर हरिनामात आपल्याला तारणार आहे. या कलियुगामध्ये बाकी कोण तारू शकत नाही. नामस्मरणात आपल्याला या कलियुगात तारणार आहे. भावलेल्या वेळेमध्ये नामस्मरण करा. दुसऱ्याचं चांगलं बघा, 100% आपलं चांगलं होणार. शेजाऱ्याचं चांगलं बघा, नक्की चांगलं होणार. शेजाऱ्याला एक गाडी मिळाली, बुवा मगाशी बोलले, शेजाऱ्याला गाडी मिळाली एक, शेजाऱ्याचं दुप्पट झालं. बाजूवाला म्हणतो माझा एक डोळा फोडून टाक. बुवाच बोलले ना, माझा तेव्हा एक डोळा फोडून टाक. बुवा हे कलियुग आहे, महेश हे असंच होणार. नाही कोणी गाडी घेतली नवीन, आजकाल बघा कोणी गाडी नवीन घेतली त्याला नाव म्हणून ठेवणार. आता आम्ही एवढं गायलो, बुवा गायलो, इथे कोण नाही नाव ठेवणार, पण एक तरी कोणतरी असं असणार काय अर्थ बघा. आता एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही ठेवला, एवढा मोठा, ह्या कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी काय तुम्हाला त्याग करावा लागला असेल, किती मेहनत असेल तुमची. एवढं डोंगरावर
उंचावर मंदिर, खाली गाव, बाजूला नदी. केवढा मोठा या थंडीमध्ये तुम्ही कुडकुडत ही सगळी थांबला. हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी तुमची काय मदत असेल हे तुमचं तुम्हाला माहिती. पण तरी पण एक कोणतरी असं नाव ठेवणार काय आला पैसा पुसतो मंडळ आम्हाला पुसता पैसा बघा. नाव ठेवणार कोणीतरी नवीन गाडी घेतली, नवीन गाडी एक तरी त्याला नाव ठेवणार. घेतलीच काय हप्त्यावर म्हणजे जसा काय हात हप्ता भरणार. एखाद्याला 40 वर्षानंतर चांगली मुलगी मिळाली, देखणी माधुरी दीक्षित, आलिया भट, स्मार्ट चांगली मुलगी विचारला 40-45 वर्षानंतर भेटली. चांगली मुलगी भेटली तरी तिला व्हिडिओ गेल्यानंतर बायका चर्चा करणार काय हो हे संगीता बघितलं ना 45 वर्ष प्रयत्न केला म्हातारा झाले मुलगी काय भेटली फटाकडी चर्चा कर. तेव्हा दुसरी बोलणार गप गो संगीता गप तुका माहिती आहे लफडाचा लफडा हे नाव म्हणून ठेवणारच कारण ही वृत्ती आपल्यात जास्त आहे. म्हणून दुसऱ्याचं चांगलं बघा कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दुसऱ्याचं चांगलं बघा आपलं 100% चांगलं होणार. याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. आज आम्हाला संधी मिळाली. मी देवाकडे प्रार्थना करतो रवळनाथा देवी भगवती आई माते जेवढी देवता आहे त्या सर्वांना माझी विनंती पुनश्च मोठ्यांचे उभा आणि विनोद सर मला परस्पर संधी या मंदिरात परस्पर डबल व्हायची मिळावी अशी मी मनापासून प्रार्थना करतो. आणि